सर्वच लोक अजितदादांच्या नेतृत्वात भुसावळात प्रवेश करतात. त्याला कारण एकच आहे, मागच्या काळामध्ये गेल्या 15 वर्षात त्यांच्या वार्डात, गल्ली बोळात, वाड्या वस्त्यांमध्ये कुठेही विकास हा झालेला नाही आणि लोकांमध्ये राहायचं आहे, समाजात राहायचं आहे. तर आपण ज्यावेळेला नगरसेवक म्हणून मतं मागायला जातो, लोक आपल्याला निवडून देतात, तेव्हा आपलं कर्तव्य असतं त्या भागामध्ये त्या लोकांना आपण सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे आणि त्याच सुविधा देण्याच्या अनुषंगाने आज अजितदादाकडे एक चांगल्या पद्धतीने पाहिलं जातं. आणि अजितदादा हे एक सर्व जातीय धर्मियांचं महाराष्ट्रातील एक कणखर नेतृत्व आहे, जे प्रत्येक समाज घटकाला न्याय देतं आणि सातत्याने विकास हाच त्यांचा मेन ध्येय आहे. म्हणून आज या सर्व लोकांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे आणि आमच्या भुसावळ नगर परिषदेमध्ये आज चांगल्या पद्धतीने प्रत्येक वार्डात राष्ट्रवादीचा उमेदवार या ठिकाणी उमेदवारी करणार आहे, याचा अभिमान आम्हाला या ठिकाणी आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती झाली असेल त्याबाबत मला माहीत नाही, परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या ताकदीने आमच्या सगळ्या बांधवांच्या सह आम्ही स्वबळावर या ठिकाणी लढतो आहे आणि आम्ही नगराध्यक्षसह संपूर्ण वार्डात प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी देणार आहोत. शरद पवार गटाकडनं असं म्हटलं जात आहे भाऊ की अजित पवार गटाने जे उमेदवार दिलेले आहे ते भाजपाने ठरवून दिलेले उमेदवार आहे आणि ते सर्व उमेदवार डमी आहे. बोलायला राजकीय डावपेच हे कोणी आखेल आणि ज्यांच्याकडे काही नसतं त्या रिकामचोट वल्गना करतात. आम्ही त्यांच्या त्या गोष्टीला कुठेही थारा देत नाही.